आता बास झालं काय, मी या सगळ्यात वाहवत गेलो आणि मूर्खासारखा वागलोय. पण मला काय वाटतं, एका अर्थी मी बरं झालं असं वागलो. कारण काय, मी तुला प्रूव्ह करायचा प्रयत्न करत होतो ना इतके दिवस की आपलं नातं किती छान आहे आणि ते किती टिकेल. पण ते तुला ऐकूनच घ्यायचं नाही. पण मला लक्षात आले की आपल्यात आता खूप अंतर पडलंय. तू खूप लांब गेलीस आणि अर्थात मीही तुझ्यापासून खूप लांब आलोय. सो मला वाटतं आता हा फायनल गुड बाय. तू मुली शोधणं बंद कर. अरे पण तुला मुलगी मिळेल, नाही मिळाली तरी मी शोधेन, मला हवी तशी. ठीक आहे? आणि माझ्यासाठी मुलगी शोधणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कळलं? त्यामुळे तू यात प्लीज पडू नकोस, कळलं? प्लीज. आणि हो, याचा गिल्ट वगैरे असेल तर आत्ताच काढून टाक. तू मुक्त आहेस, तुला हवं ते कर. सौमित्र, तू यात पडू नकोस. सौमित्र, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? फायनल ब्रेकअप. हे मैत्री, बरं झालं आलीस. जरा चीज घेऊन ये, पास्ता करणार आहे. मी नाही आणणार. आणि तुला दिसतंय ना मी आत्ताच आलीये घरात. मैत्री, मैत्री, अगं मी तुला सांगतेय मी पास्ता करणार आहे. चीज सगळं संपलंय. सौमित्र सुद्धा आत्ता म्हणाला सगळं संपलंय. आणि तू काय म्हणालीस? चीज टाकणार आहेस पास्तामध्ये? मला काहीतरी हेल्दी खायचंय आणि मला काही खायचंच नाहीये. मला नकोय पास्ता वगैरे. तुला काहीच खायचं नाहीये म्हणजे तुझं पोट भरलंय फार का मनात साचलंय फार? हे माई, हे बघ, तू आता उगाच साहित्यिक उपमा बिपमा देऊन माझ्याशी बोलू नकोस. हा, काही नाही. मी आता ठरवलंय, मी आता आईबाबांना सगळं सांगणार आहे. किती दिवस त्यांना तरी अंधारात ठेवू मी? हे बघ, तू असलं काही करणार नाहीयेस. का का नाही सांगायचं मी? नाही, हे बघ, एक मिनिट. मी प्रेम बीम या सगळ्या गोष्टींच्या खूप पलाड गेलीये आणि तिकडे माझे आई बाबा माझ्या लग्नाच्या गोष्टी करतात. मी फोन तर करणार आहे. तू असलं काहीही करणार नाहीयेस. तू आई बाबांना फोन करणार नाहीयेस. तुझी फॅड काही दिवस चालतात, पुन्हा तू मूळ पदावर येतेस. माई, हे फॅड नाहीये. फॅड नाहीये. काय आहे मग? कुठली गोष्ट सुरू करायची 2 महिने चालते, त्याच्या पुढे बंद. म्हणजे काय? काय म्हणायचंय तुला? म्हणजे मला असं म्हणायचंय की तुझी असली फॅड काही दिवस चालतात. आता तू शांत झाली आहेस, सेंट मैत्री झाली आहेस, पण मी कसा विश्वास ठेवायचा याच्यावर? 2 महिने तरी तुझी एखादी गोष्ट टिकते का? मध्ये काय झालं? ते पॉटरी झालं, कराटे झालं, ते डान्स झुंबा झालं. किती दिवस टिकलं? 2 महिने सुद्धा टिकलं नाही. हे तुझं अध्यात्म तरी काही 2 महिने टिकणार आहे का? आणि आता हे सगळं तू आई वडिलांना सांगायला निघालीस. जर तुझं हे सगळं अध्यात्म वगैरे 2 महिने चालू राहिलं ना, तर मी स्वतः तुझ्या आई वडिलांना सांगेन की तुझं आणि सौमित्रचं तुटलं म्हणून. तेवढे 2 महिने तू मला दे. कारण आत्ता सगळ्यांना सांगून जर नंतर तुझं मत बदललं तर मग सगळं कठीण होऊन बसेल. तेव्हा प्लीज आत्ता कुणालाही काही सांगू नकोस. प्लीज. ठीक आहे, म्हणजे तुला जर माझी परीक्षाच बघायची असेल तर ठीक आहे, आय एम रेडी. मी तयार आहे. म्हणजे तुला जेव्हा असं खरोखर वाटेल ना आई बाबांना सांगावंसं, तेव्हा तू सांग. पण मला आता पक्क माहितीये की सगळं संपलंय. आणि आतापर्यंत हे सगळं माझ्या पुरतं होतं, पण आता सौमित्र सुद्धा म्हणालाय की सगळं संपलंय. मला हे सगळं थांबायला हवंय मैत्री. नाही, आता बास झालं.
पण मला लक्षात आले की आपल्यात आता खूप अंतर पडलंय. तू खूप लांब गेलीस आणि अर्थात मी तुझ्यापासून खूप लांब आलोय. सो मला वाटतं आता हा फायनल गुड बाय. तू मुली शोधणं बंद कर. अरे पण तुला मुलगी मिळेल, नाही मिळाली तरी मी शोधेन, मला हवी तशी. ठीक आहे, तू मुक्त आहेस, तुला हवं ते कर. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? फायनल ब्रेकअप. सौमित्र, तू हो मी मैत्री हो मी अरे सौमित्र, झोपून राहा. उठू नकोस. थोड्या वेळाने आपण दोघं फिरायला जाऊयात. ठीक आहे. केवढं काय काय झालं ना आपल्यात. पण आपण सगळं विसरून जाऊयात. म्हणजे तू विसरून जा. सॉरी सौमित्र, खरंच खूप 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 सॉरी. मी हवं तर तुला उठाबशा काढून दाखवू का? नको मैत्री. मीत मी आता परत कधीच तुझ्याशी ब्रेकअप करणार. तू माझा हात कधीच सोडू नकोस. मी तुझा हात असाच धरून ठेवणार. तो विघ्नेश बघेल ना, विघ्न आणणारा. बघू देत. पण आता तू माझा हात कधी कधी कधीच सोडू नकोस. मी तुझा हात कधी 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 सोडणार नाही. कधी मी नेहमी तुझा हात असं धरून ठेवणार. दादा, अरे कोणाचा हात सोडणार नाहीस तू? तुझा. अरे काय बरा आहेस ना? काय बोलतोय? कोण आहे मी? कोण? विघ्नेश. अरे दादा, हे काय? अरे हा? तू कशी? ती कुठे गेली? कोणती? अरे यार, मला वाटलंच आहे स्वप्न असणार. ती अशी वागते होय. ओके, म्हणजे तुझ्या ऍडल्ट फिल्म मध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? चावड धंदे माझ्याबरोबर करायचे नाहीत विघ्नेश. नाही अरे दादा, वयोमानानुसार होतं असं. चिडचिड नाही करायची. बघ हे विघ्नेश, माझं डोकं फिरलंय. मला नको नको ती स्वप्न पडतात. प्लीज डोक्यात जाऊ नको. अरे तेच सांगतोय तुला, मनी वसे ते स्वप्नी दिसे. आणि दादा, तुझा एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे ना, तो मला कळलाय. काय 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 कळलं तुला? काय कळलं? तुझा प्रॉब्लेम हाच आहे की तू वेगवेगळ्या मुलींना भेटतोस. हाच तुझा प्रॉब्लेम आहे. आणि आपण लग्नानंतर सगळं काही करू असं तुला मैत्री म्हणाली आहे का? नाही तर मग खूप चुकीचं आहे. कारण मैत्रिणीकडून या अशा अपेक्षा नव्हत्या रे. अरे दादा, एक भाऊ म्हणून I feel sorry for you. विघ्नेश, किती चांगला आहेस रे. दादा, काय ग? काय बघतेस? माताजी? नाही, विचार करते. विचार करतेस? या लेवलला बघ. तो एरिया मैत्रीचा आहे, रिझर्व्ड फॉर माताजी. ती ना स्वप्नात बरळत होती. हो का? असं धरून ठेव मला घट्ट. सोडून जाऊ नकोस मला. कुठेच जाऊ नकोस.
अगं तिला स्वप्न पडतात ना, तिला असं वाटतं ती वरून खाली पडतीये. त्यामुळे ती बडबड. नाही 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 माई, तशा टाईपचं नव्हतं स्वप्न, रोमॅन्टिक टाईपचं होतं. असं सौमित्र आला असेल तिच्या स्वप्नात. नाही, सौमित्र आता तिच्या स्वप्नात येणं शक्य नाही. बाय गं. काय ग, आज काही स्वप्न पडलं का? खूप मस्त स्वप्न पडलं मला. स्वप्नात ना एक उंच डोंगर होता आणि त्यामध्ये एक छोटीशी गुहा होती आणि मी त्या गुहेच्या आतमध्ये गेले आणि मला खूप थंडी वाजत होती आणि मग मला असं घट्ट. कोणाला? घट्ट काय? अगं आत्ताच तर सांगत होतीस ना, कोणाला धरलंस? मी 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 काय नाही घट्ट काय कुठे काय. अगं ते स्वप्न होतं, ते स्वप्नात थोडी ना काही खरं असतं. हे खरं जग आहे ना, स्वप्न विरहित. नक्की ना? का बोका आला होता स्वप्नात? कोण बोका? एक मिनिट, कोणी नाहीये. आणि माई, बोका कसा येईल स्वप्नात? मी खूप लांब गेलीये त्याच्यापासून आणि तोही माझ्यापासून खूप लांब गेलाय. मी निघते, मला काम आहेत, आवरायचंय मला. ज्या मुलीचा स्वप्नांवर एवढा विश्वास होता तीच स्वप्न बघायचं विसरून गेले. ही कसली मुक्ती? आता सौमित्रला विसरण्यासाठी ही काय काय उद्योग करते कोणास ठाऊक. Breathe in. Breathe out. Breathe in. Breathe out. काम करा. मैत्रीताई, तुम्ही मला माताजींच्या आश्रमात पाठवून माझ्यावर उपकार केलेले आहेत. माझा काया पालट झाला अगदी. म्हणजे खरंच सांगतो, माझी अर्धशिशी, पोटाचे विकार, गुडघ्याचे विकार आणि सगळंच म्हणजे चेहऱ्याला सूज येणं सगळं गेलं. वा वा वा. नाही नाही, अरे शितोळे शितोळे, पाया पडायचे असतील तर माताजींच्या पाया पडा. कारण माझा सुद्धा अनेक दिवस बरा नसलेला घसा फक्त माताजींमुळे बरा झाला. हो, माझे पण खूप केस गळत होते, आत्महत्येचे विचारायचे, पण आता सगळं ठीक आहे. कारण हे सगळे रोग म्हणजे आपल्या मनात दडलेल्या दडपलेल्या भावनांचा निचरा न होणं आहे. आता बघा शितोळे, ही मेणबत्ती म्हणजे तुम्ही आहात. येस, तुम्ही. म्हणजे या मेणबत्तीच्या ज्योतीला सुद्धा तुमच्यासारखंच मुक्त व्हायचं. त्यामुळे ही मेणबत्ती कुठे जास्त जळलीये ह्यावरून तुम्हाला कुठे जास्त दुखतंय हे आपल्याला कळणार आहे. हे माताजींनी नाही सांगितलं? नाही, हा माझा शोध आहे. अरे शितोळे, माताजींमुळे आहे सगळं. तर हे बघा, या मेणबत्तीचा वरचा भाग जर जळाला असेल तर असं समजायचं की सगळा प्रॉब्लेम तुमच्या मेंदूशी रिलेटेड आहे. त्या खालचा भाग जळाला असेल तर समजायचं की हृदयाशी रिलेटेड. त्या खालचा जळालेला असेल तर पोटाशी म्हणजेच पचन संस्थेशी. आणि त्या खाली जळाला असेल तर कामभाव. म्हणजे बाकी मी मुक्त झालेलो आहे. म्हणजे आश्रमात विचार आहे ना, मला किती असं आतून मोकळं मोकळं वाटत होतं. म्हणजे मोकळं म्हणजे इतकं मोकळं की मला अक्षरशः पक्षी असल्यासारखं वाटत होतं. खरंच ना शितोळे? अहो खरं म्हणजे मी असं उडत होतो तिथे आश्रमात. शितोळे, मला आता तुमच्यामध्ये पक्षी दिसतोय शितोळे. आता सुपर. आता एक काम करा, फक्त तुमच्या डॉक्टरना जाऊन सांगा की या मुक्तीचा आनंद आणि प्रत्यय जसा मला आलाय तसाच तुम्हालाही आलाय. कळू दे त्यांना. चालेल ना, आत्ता जातो आणि उडतच जातो आणि सांगतो त्यांना, फ्लाय 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 फ्लाय. सावकाश शितोळे, शितोळे, नाही जास्त उडू नका, सावकाश. माताजींमुळे शितोळे अगदी.
म्हणजे मैत्री इतकी अशी लाईव्ह अशी मुलगी मी आजपर्यंत नाही पाहिली. म्हणजे तिने काय काय केलंय का आयुष्यात. म्हणजे काय पॉटरी म्हणू नको, ओरिगामी, कराटे, फ्रेंच, स्पॅनिश, कुकिंग, ब्ला ब्ला ब्ला, 1000 गोष्टी ट्राय केल्यात. म्हणजे एका माणसाला एवढ्या गोष्टी शिकून बघायलाही खूपच हिंमत लागेल. आणि आपण चुकलो तरी हरकत नाही हे मान्य करायला जे धाडस लागतं ना, ते फक्त तिच्यात पाहिले. म्हणजे माझ्यातही नाही हा तेव्हा. माझं कसं आहे की मला जे येतं ते मी चांगलं करायचा प्रयत्न करतो, पण ती अशी नाही. तिचं का असं होऊन बसले मला कळत नाही. मला नाही आवडत आहे तिला असं बघायला. फ्रँकली मी नाही बघू शकत. सॉरी, मी मैत्रीबद्दलच सगळं बोलतोय. तू सांग ना, झियान बद्दल काहीतरी सांग ना. का म्हणजे इतक्या वेळ झाला तू मैत्रीबद्दल बोलतोयस, ते तुला गिल्ट वाटू नये म्हणून मी आता बोलू का? बोल ना प्लीज. झियानला फिरायला आवडतं, ट्रेकिंग करायला आवडतं. तो म्हणजे बॅग पॅक करतो आणि कुठेही जातो, कुठेही. हा, एकदा तर तो माझ्या घराच्या खाली आला, मला म्हणाला चल गाडीवर बस. म्हणलं अरे मी घरच्या कपड्यांवर आहे आणि असं या दिल्लीच्या थंडीत कुठे. आणि आम्ही डायरेक्ट मनाली. माझ्याकडे काहीही नव्हतं, ब्रश सुद्धा नव्हता, सगळं वाटेत घेतलं आम्ही. त्याचं सगळं असंच येतो. काय ते म्हणतात ना मराठीत, मला पहा फुले वहा, बाकी सब झाड की पत्ती. पण चांगलंच आहे की. म्हणजे तसंही तुला फिरायला आवडतच ना, म्हणजे भारी आहे. भारी. हे मैत्री ना ही पण अशीच आहे, म्हणजे सेम टू सेम. सॉरी, मी परत मैत्रीबद्दलच बोलतोय. पण तिने ना पेशन्स शिकला पाहिजे आयुष्यात. पण कधी कधी काही काही गोष्टी एवढ्या शांतपणे हँडल करते ना की मग कळेन असं व्हायला लागतं. खरं तर मला तिचा खूप राग आलाय, मला खूप चिडायचंय तिच्यावर, पण मला असं चिडताच येत नाही. कारण तुला आवडते ना ती. तिला पण नाही चिडतायत तुझ्यावर. काय बोलतेस? रोज तर एवढी अशी मोठमोठ्याने ओरडत जाते माझ्यावर. बाहेरचा आवाज वाढवला की मनातले विचार थोडे का होईना म्यूट करता येतात ना. पण बघ ना किती किती गोड आहे ना हे, की तुटायच्या प्रोसेस मध्ये सुद्धा आपल्याला जी व्यक्ती इतकी आवडते तिच्या फक्त चांगल्याच आठवणी आपल्याला आठवतात. नाही, पण दरवेळेला ना हेच होतं. मला खरं तर असं चिडायचंय तिच्यावर, म्हणजे असं खूप रागवायचंय तिला. मला असं शांत, शहाणा, समजूतदार मुलगा म्हणून नाही राहायचं आयुष्यभर. तुला चिडायचंय? हो. तुला नक्की चिडायचं ना तिच्यावर? तिचा फोटो असेल ना? फोटो तिचा आत असेल ना? हा आहे. नाही, अजिबात नाही. जाळायला नाही सांगणार मी तुला. दे दे फोटो, आण आण आण, जा जा. आत कशाला जायला पाहिजे, इथंच. वाह मजनू, हाँ? लैला का फोटो जेब में लेके घूमते हो. गौग जर पेन दे दो अभी. पेन दे कशा? दो दे दो पेन दे दो. चलो.
दाढीविषयी काढल्यात तरी गोड दिसते. कशी दिसते थांब. अरे ए काय आता हे ऐक.